मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये लढता, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढता, त्यावेळेस सिलेक्टिव्हनेस खूप घातक असतो. तुमच्यासाठी जर एक आरोपी असेल आणि दुसरा जर निर्दोष असेल तर हे फार भयानक असतं. आणि नेमकं तेच अंजली दमानिया यांच्या बाबतीत होत आहे. फक्त सिलेक्टिव्ह लोकांनाच टार्गेट करायचं, ज्या पद्धतीने अण्णा हजारे यांचं धोरण होतं, फक्त सिलेक्टिव्ह लोकांनाच टार्गेट करायचं. अगदी तीच कार्यपद्धती अंजली दमानिया यांची आहे. वरवर ते असं दाखवतील, लक्षात घ्या, त्यांच्या भाषणाची क्लिप मी पुढे टाकणार आहे, त्या वरवर असं दाखवतील की मी ज्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा लोकांचा आरोप आहे, हजारो नाही लाखो लोकांचा आरोप आहे की त्या देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर काम करतात, अशी सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा आहे. आता बघा, नीट मुद्दा लक्षात घ्या. आणि मग जर असं असेल, देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत काय काय घोटाळे केले बघा. तुम्ही अनिल देशमुख यांना भेटा, ते सगळं सविस्तर सांगतील. संजय राऊत यांचं पुस्तक आहे, ते तर मार्केटमध्ये आलेलं पुस्तक आहे, ऑनलाईन अमेझॉनवर पुस्तक आहे, नरकातला स्वर्ग, ते वाचा. मग तुम्हाला कळेल देवेंद्र फडणवीस यांनी काय काय केलेलं आहे, कशा पद्धतीने कायद्याचा पदाचा दुरुपयोग केलेला आहे. आणि असं असताना सुद्धा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा लबाड माणूस या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही. म्हणजे मुखवटा कसा असतो, एकदम दाखवायचा चेहरा वेगळा आणि आतला चेहरा वेगळा, अशा पद्धतीचं राजकारण देवेंद्र फडणवीस करत आहेत. एकंदर वरवर देवेंद्र फडणवीस प्रचंड बुद्धिमान आहेत. राज्य कसं चालवायचं, अजित पवार यांच्यानंतर, लक्षात घ्या, अजित पवार यांच्यानंतर प्रशासनावर पकड असणारा एक नेता म्हणून त्यांना 100% मार्क द्यावे लागतील. अर्थकारण असेल किंवा कोणतंही खातं असेल, सध्या प्रशासनातलं, सरकारमधलं कोणतंही खातं ते अगदी सक्षमपणे चालवू शकतात. ज्या सक्षमपणे अजित पवार चालवू शकत होते त्या पद्धतीचं ते चालवू शकतात. एवढी मजबूत पकड त्यांची प्रशासनावर आहे. अनेक विधायक कामे ते करून घेऊ शकतात. लक्षात ठेवा, राज्याला एका वेगळ्या उंचीपर्यंत घेऊन जाण्याची सुद्धा त्यांची क्षमता आहे. परंतु काही जे दुर्गुण आहेत आणि या दुर्गुणाकडे दुर्लक्ष करण्याचं काम अंजली दमानिया का करतात, लक्षात घ्या. म्हणजे आता बघा, अजित पवार गेले. आता मी तुम्हाला भ्रष्टाचाराबद्दल सांगितलेलं आहे. अजित पवार यांनी भ्रष्टाचार केला का, तर 100% केला. देवेंद्र फडणवीस यांनी केला का, 100% केला. एकनाथ शिंदे यांनी केला का, 100% केला. उद्धव ठाकरे यांनी केला का, 100% केला. काँग्रेसने केला का, 100% केला. असा माणूस दाखवावं ज्याने भ्रष्टाचार केला नाही. मग तुम्हाला जर लढाईच भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढायची आहे, बोलायचं आहे, तर तुम्ही एक टीम बनवा आणि सरसकट या सगळ्यांची प्रकरणं काढा. तुमच्याकडे एवढे सोर्स आहे, एवढी माहिती आहे. परंतु तसं न करता फक्त ठराविक जणांना टार्गेट करायचं आणि ते टार्गेट करताना असं दाखवायचं की बघा, मी किती चांगलं काम करत आहे, मी देशासाठी काम करत आहे, वगैरे वगैरे, मी पार एकदम इतकी प्रामाणिक आहे, मी एकदम इतकी प्रामाणिक आहे, वगैरे वगैरे, असं दाखवायचं आणि आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करायची. आपण जणू काय आदर्श असं मॉडेल स्वतःचं तयार करायचं. आपण जणू काय एखाद्या जो काय म्हणते त्याला, सत्याचा आपण पुतळा आहोत आणि अशा पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करायचं. परंतु वास्तविक यामागचा चेहरा वेगळा आहे, असं सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे. आणि आता अंजली दमानिया यांनी सांगितलं आता की अजित पवार यांच्या विरोधामधलं आता मी काही काढणार नाही. परंतु कालचंच व्हिडिओमधलं स्टेटमेंट आहे, बहुतेक प्रशांत कदम वगैरे कोणाच तरी आहे, कुलकर्णी कोणाचा आहे का प्रशांत कदम यांचा आहे, या दोघांपैकी आहे कोणाच तरी, मी पाहिलं की पार्थ पवार यांचं प्रकरण ते सोडणार नाहीत. म्हणजे आता त्या पार्थ पवार यांना ब्लॅकमेलिंग करून देवेंद्र फडणवीस यांना पूरक राजकारण करण्यासाठी त्याचा वापर करणार. बघा कशा पद्धतीचं हा खेळ आहे. बघा आता पुढं क्लिप आहे, त्या क्लिपमध्ये पहा अंजली दमानिया नेमकं काय म्हणत आहेत आणि आपलं मत मांडा. सत्ता आणि स्वार्थ, आता हेच एकमेव सत्य आहे. पूर्ण महाराष्ट्र हळहळत होता. अगदी माझ्यासारखी व्यक्ती जी अजित पवारांविरुद्ध अगदी टोकाचं लढली,
15 वर्ष मी लढा दिला, तरी ज्या पद्धतीने त्यांचा अपघात झाला, अतिशय अस्वस्थ वाटत होतं, कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं, असं व्हायला नको होतं असं वाटत होतं. पूर्ण महाराष्ट्रातली जनता हळहळत होती. आणि अशातच अगदी 3च दिवसात, म्हणजे काल अस्थि विसर्जन झालं आणि रात्रीच्या रात्री तिकडनं सगळी मंडळी ही मुंबईकडे रवाना झाली. का तर आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची म्हणून. तर कुठेतरी मला हे खटकलं आणि म्हणूनच मी ठरवलं की माझ्या भावना व्यक्त कराव्या. आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं की सत्तेच्या पुढे काहीच नाही. ना भावना आहेत, ना आपलेपणा आहे, म्हणजे कुटुंबाला पण नाहीये आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना पण नाहीये. इतके वर्ष ज्या व्यक्तीबरोबर काम केलं, इतकी काय घाई झाली की त्या व्यक्तीला आपण 3 दिवसात त्याला लोटून पुन्हा सत्तेकडे वाटचाल करावी. सगळं बघून खूप मन अस्वस्थ झालं. कुठेतरी असं वाटतं की सत्ता आलीच असती, उपमुख्यमंत्री जर सुनेत्रा पवार झाल्या असत्या, सगळ्यांनाच आनंद झाला असता की पहिली महिला एक उपमुख्यमंत्री झाली. पण इतकी घाई न करता थोडंसं थांबून जर केलं असतं तर हे जास्त बरं झालं असतं. पण आत्ताच्या घटकेला मला याच्या मागे फक्त भाजपचा सत्ता संघर्ष दिसतोय. त्यांना कुठच्याही परिस्थितीत राष्ट्रवादी पण संपवायची आहे आणि शिंदे गट पण संपवायचा आहे. आताच्या घटकेला राष्ट्रवादीत ही उभी फूट आपल्याला दिसली, कारण शरद पवारांचं स्टेटमेंट आलं की ही कल्पना मला पुसट सुद्धा नव्हती. आज शपथविधी होतोय हेही मला माहित नव्हतं. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा आहेत त्या थोड्या कुठेतरी बाजूला राहत आहेत. आत्ताच्या घटकेला भाजपनी केलेलं एक मोठं षडयंत्र आहे की सगळ्यांना फोडा. आत्ताच्या आत्ता सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावा. इतकंच नाही तर त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा त्या पक्षाचं. म्हणजे जर शरद पवारांना यांच्याबरोबर जायचं असेल तर त्यांना हे कुठेतरी उतरतं माप घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. आणि एकदा राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना जाहीर केलं की सुनेत्रा पवार त्यांना इतकं राजकारणातलं माहीत नाहीये, त्यामुळे त्या कंट्रोलमध्ये राहतीलच. वित्तमंत्री पद त्यांनी स्वतःकडे करून घेतलंय. याच्याच वरनं हा भाजपचा एक मोठा गेम आहे हे सरळ सरळ दिसतंय. आत्ताच्या घटकेला एकीकडे राष्ट्रवादी संपवायची, कारण सुनील तटकरे असो, प्रफुल्ल पटेल असो, ही सगळी मंडळी एका पायावर भाजपात जायला तयार होती आणि आपापसात त्यांच्या मारामाऱ्या लावून द्यायच्या. दुसरीकडे शिंदे गटाला सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ही मंडळी जर भाजपात आली, मग शिंदे गटाची गरज नाही आणि मग त्यांनाही संपवायचं. इतकं गलिच्छ राजकारण होताना आत्ताच्या घटकेला मला दिसतं.